दबंग आणि बजरंगी भाईजान मधली मुन्नी जेवढी गाजली नसेल तेवढी सध्या सुरेश धस यांची मुन्नी गाजतीये। आणि सुरेश धस म्हणाले ती राष्ट्रवादीची मुन्नी कोण आहे असा प्रश्न सगळ्यांना सतावतोय। तर सुरेश धस म्हणाल्याप्रमाणे हा नेता राष्ट्रवादीची मुन्नी असेल, तो नेता राष्ट्रवादीची मुन्नी असेल असे अंदाज देखील अनेक जण लावत आहेत। त्यामुळे नक्की हे मुन्नी प्रकरण काय आहे आणि सुरेश धस म्हणाल्याप्रमाणे राष्ट्रवादीची मुन्नी नेमकी कोण आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। आका वाल्मिक कराड, आकाचा आका धनंजय मुंडे, आकाचा एक का सुदर्शन घुले हे कोडच आता कुठेतरी सुटत होतं। तर अशातच सुरेश धस यांनी मुन्नीचं नवं कोड सर्वांसमोर आणून परत एकदा डोक्याला काम लावलंय। त्यातही बडी मुन्नी, छोटी मुन्नी यामुळे अजूनच संभ्रम वाढला आहे। म्हणूनच पहिलं तर ही मुन्नी कुठून आली, कोणामुळे आली ते पाहूयात। अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा तू इथे ये, कुठे मिटकरी सूरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते। मला माहितीये आणि मुन्नीला पण माहितीये मी कोणाबद्दल बोलत आहे असं विधान सुरेश धस यांनी केलं आणि अमोल मिटकरी व सूरज चव्हाण यांचा बोलवता धनी बडी मुन्नी असल्याचं वक्तव्य केलं। आणि यानंतर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण आहे या चर्चांना उधाण आले। काल सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपालीताई चाकणकर याच मुन्नी असल्याचा अंदाज लावला जात होता। तर त्यामागे कारण सांगताना सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर रुपाली चाकणकरांनी सुरेश धस यांना खडे बोल सुनावले होते आणि म्हणूनच सुरेश धस यांनी मुन्नी म्हणत रुपालीताई चाकणकर यांचे नाव सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे असा अंदाज अनेक जण लावत आहेत। मात्र आज मुन्नी प्रकरणावर बोलताना सुरेश धस म्हणाले आहेत की मी काल ज्या मुन्नी बद्दल बोलत होतो ती कोणीही महिला भगिनी नसून तो पुरुष आहे। त्यामुळे रुपाली चाकणकर या सुरेश धसांच्या बोलण्यातून सूचित होणाऱ्या मुन्नी नसल्याचं समोर आलं। पण मग रुपाली चाकणकर नाहीत तर मग कोण मुन्नी आहे असा प्रश्न देखील समोर आला, ज्यावर अनेकांनी अनेक अंदाज व्यक्त केले। ती बडी मुन्नी आहे असं सुरेश धस म्हणाल्याने सुरेश धस हे सुनील तटकरे यांचं नाव सूचित करू पाहत आहेत असं काही जण म्हणत आहेत। तर मुन्नी प्रकरणावर बोलताना मुन्नी बदनाम होईल असं सुरेश धस म्हणाल्याने या प्रकरणात सुरेश धस आकाचा आकानंतर आता मुन्नीवरून देखील धनंजय मुंडेंचंच नाव सूचित करू इच्छित आहेत असा अंदाज देखील अनेक जण लावत आहेत। दरम्यान ही मुन्नी कोणीही असो पण सुरेश धस यांच्या या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये खास करून भाजपा व राष्ट्रवादीमध्ये तेढ निर्माण होऊ शकते। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार आणि सुरेश धस हे बडी मुन्नी म्हणून ज्या कोणाचं नाव सूचित करू इच्छित होते ते समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान तुमच्या मते सुरेश धस म्हणाले तसं राष्ट्रवादीची बडी मुन्नी कोण आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।